90% लोक आहेत ना, मी आज जो व्हिडिओ बनवतीये खास त्या लोकांसाठी आहे की 90% लोक आपल्या घरामध्ये एक चूक करतात आणि ती चूक अशी असते ना की त्यामुळे त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. पैसा न टिकण्याची अनेक कारणं आहेत, पण आज जो व्हिडिओमध्ये मी जी कारणं देणार आहे ती तुम्हाला व्हिडिओ पाहता क्षणी लक्षात येईल की ही चूक आपणही करत आहोत. ही लोक ह्या चुका वारंवार करतात आणि कधी कधी जाणून बुजून करतात. तर मंडळी, या चुका जर होत असतील तर त्यांना टाळण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना आहे. तर मंडळी, आपल्याकडे पैसा टिकत नाही, आपल्याकडे पैसा येतो पण आपल्याकडे पैसा टिकत नाही. आणि पैसा न टिकण्याची अनेक कारणं आहेत, जसं मी सुरुवातीला सांगितलं आहे. पण सगळ्यात मोठं कारण असतं आपल्याकडे पैसा न टिकण्याचं, ते म्हणजे आपल्या मेन डोअरच्या बाजूला असलेलं क्लटर. क्लटर म्हणजे काय की आपण आपल्या मेन डोअरच्या एक तर बाहेर भरपूर चप्पल्स काढतो आणि पसरलेल्या चपला असतात. आणि घराच्या आतही म्हणजे दरवाजाच्या आत आल्यावर बऱ्याचशा ठिकाणी घराच्या तिथे दरवाजाच्या समोर चप्पल्स काढलेले असतात. तुम्ही मला एक गोष्ट सांगा की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये एंटर आपल्या मेन डोअरमधनं करतो, तो एक ऊर्जेचा सोर्स आहे आपल्या त्या पूर्ण वास्तू. आणि तिथेच आपण चप्पल्स काढतो, चपला हवे तशा पसरवतो, कचऱ्याचे डबे आपल्या दारामध्ये ठेवतो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण मेन डोअरला आपण आत येतो ना, तेव्हा मेन डोअरची जी उजवी बाजू आहे हे आपल्या कुलदेवतेचं स्थान असतं. आता खूप घरांमध्ये जेव्हा मेन डोअरचा वास्तू दोष येतो ना, तेव्हा तिथे वेगवेगळ्या रेमेडीज उजव्या साईडला दिल्या जातात. आणि जर तुमचं मेन डोअर चांगलं आहे, व्यवस्थित आहे, व्यवस्थित डायरेक्शन्समध्ये आहे, तर तुम्हाला तुमच्या मेन डोअरच्या बाहेरचा भाग आणि आतला भाग हा खूप छान स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हवे. तर मंडळी, उजव्या बाजूला दरवाजाच्या आतमध्ये आपल्या कुलदेवीचं स्थान आहे आणि आपण जर तिथे चप्पल काढत असू तर मला सांगा की कसं काय आपल्याकडे पैसा टिकेल. सगळेच देव नाराज होऊन जातील, कारण तुम्ही एका देवाचा अपमान हा सगळ्या देवांचा अपमान असतो. कळलं? हे फक्त माणसांमध्येच असतं की तू चूक केली, मी चूक केली, त्याची चूक आहे, ह्याची चूक आहे. तसं देवांमध्ये नाही आहे. देवांमध्ये एकाची चूक म्हणजे सगळ्यांची चूक. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, एक जणाला तुम्ही नाराज केलं तर सगळे आपोआप नाराज होणार आहेत. तर हे तुम्हाला सांभाळायचं आहे की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या मेन डोअरला खूप छान सजवलं पाहिजे. मेन डोअरच्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला व्यवस्थित तिकडे छानपैकी प्लांट्स ठेवा, छान छान प्लांट्स ठेवा. प्लांट्स तुम्हाला नसतील ठेवायचे तर तिथे एक वेगळं डेकोरेटिव्ह काहीतरी गोष्टी ठेवा. तेही तुम्हाला नसेल करायचं म्हणजे तिथं मग हँगिंग्स तुम्ही लटकवू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत. जर तुम्हाला तुमचं मेन डोअर सजवायचं आहे, मेन डोअरला सजवण्यासाठी खूप काही लागत नाही आहे. छान रांगोळी काढू शकता. आपला जो उंबरा आहे त्या उंबऱ्याला छान हळदी कुंकू वाहून रांगोळ्या काढू शकता. अनेक गोष्टी आहेत, कारण तो तुमचा मेन डोअर हा वास्तूच्या आत येणाऱ्या एका व्यवस्थित आणि छान ऊर्जेचा, उच्च कोटीच्या ऊर्जेचा स्रोत आहे. तर तो स्रोत तुम्हाला जपायचा असेल, त्या स्तोत्र तुम्हाला एकदम छानपैकी पॉझिटिव्हली आपल्या घरामध्ये यावं असं वाटत असेल तर तुम्हाला मेन डोअरची सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे. मेन डोअरच्या बाहेर हळदीचं स्वस्तिक आपल्या दारावर काढायचं आहे. जर तुम्ही दरवाजाच्या बाहेर काढत असाल तर सेम तुम्हाला दरवाजाच्या मागे हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे. जिथे जिथे तुम्ही डॉट द्याल त्या सर्व भागांवर तुम्हाला जे ठिपके आपण देतो स्वस्तिकमध्ये त्याच्यावर कुंकू लावायचं आहे. त्याच्या बाजूला तुम्ही आतमध्ये आणि बाहेर गणपतीचं चित्रही लावू शकता. बरेच जण काय करतात, बाहेरच्या बाजूला दरवाजाच्या वर गणपतीचा फोटो लावतात. पण एक लक्षात घ्या, विघ्न बाहेर नसतात, विघ्न घराच्या आतून बाहेर जावे म्हणून आपण घराच्या आतही एक गणपतीचा फोटो लावावा, दरवाजाच्या मधोमध वर. तोच बाहेरही तुम्ही लावू शकता. दोन्ही साईडला तुम्ही गणपतीचे फोटो लावू शकता. तुम्हाला वाटते तुमच्या घरात जर पैशांची आवक वाढली पाहिजे, जर तुम्ही मेन डोअर क्लिअर ठेवलात, स्वच्छ ठेवलात, छान ठेवलात, तर आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता. तुमची जी नॉर्थ साईडची भिंत आहे म्हणजे नॉर्थची जी दिशा आहे, उत्तर दिशेला तुम्ही एक आरसा लावू शकता. त्या आरसा अशा भागात लावायचा आहे की त्या आरशाच्या अगदी समोर एक फ्रेम हवे. ती फ्रेम पूर्ण पैशांची हवे. पैशांची फ्रेम जर तुम्ही लावलीत आणि ती जर तुम्हाला आरशात दिसत असेल तर तुमच्याकडे पैशांचा येण्याचा मार्ग पण मोकळा होईल. पैसे येऊन टिकतील, पैसे स्थिर होतील, आवाजवी खर्च होणार नाहीत,
तुमचे पैसे कोणीही लुटू शकणार नाही, तुम्हाला कोणी डुबवू शकणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा कुठेही अडकलेला पैसा परत मिळण्यास योग तयार होते. आणि खरंच ज्यांचे पैसे कुठे अडकले असतील त्यांनी आपल्या घरामध्ये एक मोरपीस मेन डोअरच्या अगदी समोर लावायचं आहे आणि ते मोरपीस उलटं लावायचं आहे. म्हणजे जो पिसारा आपण वरच्या दिशेला वर असा ठेवत होतो तोच फक्त तुम्हाला असा खाली घ्यायचा आहे. इतकंच करायचं आहे. उलटा म्हणजे अगदी उलटा नाही, जसा वर आपण सरळ लावतो तोच पिसारा फक्त खालच्या भागात अशा पद्धतीने तो सरळ. आणि रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला एक अगरबत्ती त्या मोरपंखाला दाखवायची आहे आणि मोरपंखाला अगरबत्ती दाखवून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे कृष्णा, आपल्याला कृष्णाचा मोरपंख आहे, विष्णुप्रिय कृष्णप्रिय मोरपंख असतं, त्याच्यामुळे आपल्याला विष्णूला किंवा आपल्या कृष्णाला प्रार्थना करायची आहे की हे विष्णू, माझ्या अडकलेले पैसे जे माझ्याकडे येण्यास तयार आहेत त्याचे वाटा मोकळ्या कर. काय म्हणायचं आहे? जे पैसे माझे अडकलेले आहेत, माझ्याकडे येण्यास ते तयार आहेत, त्यांच्या वाटा मोकळ्या कर. आता दुसरी गोष्ट, ही तर महत्त्वाची गोष्ट सांगितली, तुमच्या येणाऱ्या पैशांच्या वाटा मोकळ्या होतील, नो डाऊट 100% मोकळ्या होतील. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटतंय की माझा भरपूर खर्च होतो आणि माझ्या ह्या खर्चासाठी मला काहीतरी केलं पाहिजे, तर तुम्ही काय करायचं? सपोज तुमच्याकडे जर एखादी नोट असेल, ठीक आहे, तुमच्याकडे अशी नोट आहे एखादी, तर ही नोट आपण जेव्हा बाहेर खरेदीला जातो, बाजारात जातो, आपण जिथे जातो, जेव्हा आपण पैसे देतो, तर हा जो पार्ट आहे पैशांचा, हा पहा, ही नोट आहे, हा जो टोक आहे पैशांचा ना, ही साईड तुमच्या बाजूने फोल्ड करायची. म्हणजे ह्या दोन्ही ओपन साईड तुमच्याकडे हवेत. नीट ऐकून घ्या हा, ह्या दोन्ही ओपन साईड तुमच्याकडे हवेत. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला पैसे देताना तुमच्या मनामध्ये तुम्ही हा भाव ठेवायचा आहे, अफर्मेशन त्या नोटेला द्यायचं आहे की ही नोट मी ज्यांना देतीये, हीच नोट युनिवर्समधनं 100 पटीनं वाढून पुन्हा माझ्याकडे येईल. हे अफर्मेशन तुम्हाला द्यायचं आहे. सपोज तुम्ही मोबाईलवरून एखाद्याला आपण जीपे करतोय, फोनपे करतोय किंवा आपण क्रेडिट कार्डने करतोय किंवा कशाने तुम्ही पैसे देत असाल, जेव्हा त्या पैशांचं ट्रान्झॅक्शन होत असतं तेव्हाही तुम्हाला सेम अफर्मेशन द्यायचं आहे की 100 पट युनिवर्समधनं ही नोट, म्हणजे हे जे पैसे जात आहेत हे 100 पट पुन्हा वाढून माझ्याकडे परत येणार आहेत. ह्या अफर्मेशन्स एकदम सुपर डुप्पर काम करतात. फक्त तुम्हाला ते द्यायचं आहे, कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट पॉझिटिव्हली करतो ना, तेव्हा युनिवर्स त्या गोष्टी तुम्हाला मिळवून देण्यासाठी तत्पर असतो आणि धडपड करतो. युनिवर्सला जेव्हा आपण हाक देतो, युनिवर्सला आपण एखादी गोष्ट सांगतो ना, तेव्हा ते युनिवर्स तुमच्यासाठी काम करायला तयार होतं. पण त्यासाठी तुम्हाला आधी युनिवर्सला आवाज द्यायचा आहे, तुम्हाला आधी अफर्मेशन्स टाकायचे आहेत, त्यानंतरच हे होऊ शकतं. हे सगळं तुम्ही करून पहा. तुमच्या आयुष्यामध्ये असे योग तयार होतील ना की तुमचे पैशांचे सगळे सोर्स ओपन होऊन पॉझिटिव्हली तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होईल. तुम्हाला मात्र तयार व्हायचं आहे पैशांचं स्वागत करण्यासाठी. युनिवर्सला सांगायचं, येणाऱ्या सर्व पैशांचं, अमाप पैशांचं, प्रचूर पैशांचं, पर्याप्त पैशांचं, नोटांचं मी अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मला तू ते सगळे, मला जितके हवे त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला देशील अशी मला खात्री आहे. असा युनिवर्सला आपण अफर्मेशन द्यायचं आहे. युनिवर्सला 3 वेळा धन्यवाद करायचं आहे आणि आपलं नशीब पालटण्याच्या वाटा मोकळ्या करायच्या आहेत. तर मंडळी, हा इतका सुंदर विषय मी आज घेऊन आली होती, कारण ह्या विषयाची गरज होती. बहुतेक जणांना मला मेसेजेसवर मेसेज येत होते. तर मंडळी, हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येकाला याची गरज आहे, कारण असं भयानक सध्या सगळं वातावरण सगळीकडे चालू आहे. खूप काही गोष्टी 2030पर्यंत घडणार आहेत. तर मला वाटतं आपण सावध राहणं खूप चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सावध राहण्यासाठी तुमच्याकडे पैसा हवे. पैसा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तो टिकवण्यासाठी, तो वाढवण्यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते मात्र नक्की करा. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायचा आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय मला माझ्या कॉमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण मला कळलं पाहिजे की माझे व्ह्यूवर्स कुठून कुठून मला पाहत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे आणि मिस्टिकल एराशी जोडलं जायचं आहे. सर्व लिंक्स, यूट्यूब, इन्स्टाची लिंक आहे त्याला फॉलो करा. फेसबुक पेजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल त्यालाही फॉलो करा. ज्यांना माझ्याशी ग्रुपमध्ये जोडलं जायचं आहे माझ्या, तर त्यांनी ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे
त्यालाही क्लिक करावं. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.